कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर। आजपासून नवे दर लागू होणार। टाटा मोटर्सकडून 1 जुलै 2024 पासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.5% वाढ जाहीर। पेट्रोल डिझेल गाड्यांसह इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढणार। कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे दरवाढीचा निर्णय। मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला 35 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर। शासन निर्णय नियोजन विभागाकडून जारी। निधीमुळे स्पर्धा परीक्षा संशोधनाला चालना मिळणार। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी आग्रही भूमिका। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्टपासून एनसीएमसी हा स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे। 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ। एनटीएनुसार परीक्षेचा कालावधी आता 180 ऐवजी 195 मिनिटाचा। रफ कामासाठी प्रश्नपत्रिकेतील पानांची संख्या 2 वरून 4। नव्या शैक्षणिक वर्षात 1ली ते 8वी साठी त्रिभाषा सूत्र लागू होणार नाही। शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट। तिसऱ्या भाषेबाबत शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रम आणि विद्यमान भाषा धोरण हेच कायम राहणार। अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा इशारा। केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर सेजल पवारांच्या वक्तव्याची चौकशी होणार आहे। चौकशीसाठी केईएम रुग्णालय तथ्यशोधन समिती स्थापन करणार। अहमदाबाद विमान अपघात चौकशीत महत्त्वपूर्ण प्रगती। तपास पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल येणार। एएआयबीची माहिती। गतवर्षी 12 जूनला झालेल्या विमान अपघातात 260 प्रवाशांचा मृत्यू।